नचिकेत, मी ह्याला ना माझ्याकडे जपून ठेवणार आहे. आणि मी ह्याला. सई, ह्याची गरज तुलाच लागणार आहे. मला कशाला, माझ्याकडे एवढा छान आहे ना. पण तुला घाम फुटेल ना. मला कशाला घाम फुटेल? ते हे आप्पा बघणार, मग त्यांना राग येणार, मग तुला घाम फुटणार. अरे हो नचिकेत, हे घरी कसं घेऊन जाऊ मी आणि काय सांगू, कोणी दिलाय? एक्झॅक्टली, कोणी बघितलं तर केवढा प्रॉब्लेम होईल. होणार आहे. आणि लपवून नेण्यासारखी पण गोष्ट नाहीये ही. हे नचिकेत, काय करू मी? डू वन थिंग. काय? गिफ्ट रॅप करून घेऊन जा. अरे वेड्या, घरात शिरताना मला कोणी बघितलं तर? तू वेडी. गिफ्ट रॅप केल्यावर त्यांना काय माहिती आतमध्ये काय, काय पण सांग. अरे हो, हे चालेल. हा, हॅपी नाव. हो. अजून कसं नाही आला तो माणूस? हे तर म्हणाले होते की आजच येईल भेटवस्तू. काय सुनबाई, एवढी कोणाची वाट बघताय? वाट लागलेलीच आहे. हा? हे वाट नाही, कोणाचीच नाही. नाही मगाचपासून इथेच घुटमळत आहे म्हणून विचारतोय. ते हे पाय पाय मोकळे करत होते जरा. पाय मोकळ घरात? हा ए मानसी, वर ये ग. हो, आले आले आई. चिन्मयानंदा, अरे आपल्या दुकानाचं उद्घाटन आहे, माहितीये ना तुला? हो पप्पा, मी स्पायडरमॅनचा ड्रेस घालणार. हे असले कपडे अजिबात घालायचे नाहीत. तू आपला भारतीय पेहराव कर. हो, पण पप्पा उद्घाटन कोण करतोय? हे तुझी आजी. अरे वा, प्रेमाचा आठवडा सुरू आहे म्हणून तुम्ही आजीला सांगितलंत ना? ती तुमची व्हॅलेंटाईन आहे ना? फाजीलपणे बडबड करू नकोस, कळलं? अभ्यास कर. काय झालं का? आई घाबरले ना मी. अगं एवढं घाबरण्यासारखं काय आहे? लेप लावलाय आईंनी. हो, पण आज काय अचानक? आपल्या नवीन दुकानाचं माझ्या हस्ते उद्घाटन आहे. मग मी सुंदर नको कधी जायला? हे आई बरोबर आहे हा तुमचं. मृदू त्वचेचं रहस्य बेसन लेप, मुलायम त्वचेचं रहस्य बेसन लेप. अगदी गमतीशीर आहात बाई आई तुम्ही. अगं, माझी त्वचा अशी छान मृदू मुलायम झाली तरच माझी छायाचित्र चांगली येतील ना. मी तर म्हणते तुम्ही पण एखादा लेप लावा. आपल्याला कुठे चमकायची संधी मिळते, असेल तेव्हा चमकून घ्यायचं. हो वहिनी, माझ्या मैत्रिणीनी ना एक आयुर्वेदिक लेप दिलाय, तो लावूया आपण आज रात्री. अयो ए मानसी, पण आपण कितीही लेप लावले ना तरी आईंपेक्षा काही सुंदर दिसू शकणार नाही. हा खरंच आपल्या आईनं खूप सुंदर आहे. चढवा चढवा, हरभऱ्याच्या झाडावर चढवा. हरभऱ्याच्या झाडावर नाही आई, तुम्ही खरंच खूप गोड दिसताय. त्यापेक्षा काय हवंय ना ते मागून घ्या. खरंच मागू? खरंच मागा. आई, मला ना तुमच्या साड्या खूप आवडतात, मला द्या ना तुमची एखादी साडी नेसायला. अगं मग नेस की. माझ्या साड्या म्हणजे सगळ्या तुमच्या पण आहेत. वहिनी तुम्ही पण घ्या एखादी. हो चालेल चालेल. कपाट उघडा आणि हलव्यात त्या साड्या घ्या. आई, त्या नवीन बांगड्या केल्यात ना त्या पण घालते मम्मी. आई, नवीन मंगळसूत्र केले ते पण मी घालीन पहिल्यांदा.
छान छान साड्या आणि दागिने घालून मस्त सजून नटून तयार व्हा. सगळ्यांनी म्हणलं पाहिजे शेतकऱ्यांच्या बायका देखण्या देखण्या आहेच मुळी. कोण आहे तिकडे? हं? कोण आहे? सई, भेटून आलीस का त्या कांगारूला? हो आप्पा. आता त्यांना काही तक्रार नाहीये ना आपल्या व्यवहाराबद्दल? नाही नाही. म्हणजे सगळं काम अगदी व्यवस्थित झालंय ना? हो हो हो. त्यांना वाटलं होतं की ते सहजासहजी आपला करार रद्द करू शकतील, पण हा आप्पा केतकर सगळ्या लोकांना कोडून प्यायलेला माणूस आहे. आप्पा आप्पा धक्का कसा लागला तुम्हाला? आज चला मी पाणी देते. आहो तिथे नाही, आतमध्ये चला. अगं, नाही मी इथं बसतो. मला आप्पा अहो इथे नका बसू, आतमध्ये चला ना. नाही नाही मी आतमध्ये चला, हवं अगं, तेवढं काय पाणी पिता अगं? येईल. या या. बरं वाटतंय ना आप्पा? अगं साधा ठसका लागला होता, काय हृदयविकाराचा झटका नव्हता आला मला. तसं नाही आप्पा, पण एवढ्या जोरात ठसका लागला तुम्हाला, काळजी वाटली मला. हम्म. चला आराम करा थोडा अगं वेळ. अगं अगं असं काय करतेस तू? काय मरणासंडावर मी झोपलेलो नाही, अगदी चांगला ठणठणीत आहे. हो आप्पा, पण तुम्हाला थोडी आरामाची गरज आहे. चला. नाही 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 नाही, आराम नाही, मी चिन्मयानंदाचा अभ्यास घेतोय. आप्पा ऐका ना, मी घेते ना चिन्मयानंदाचा अभ्यास. अगं सई, आज तू अशी काय वागतेस माझ्याशी? मला अभ्यास घेऊ दे त्याचा. आप्पा अहो ऐका ना, मी रोज घेते त्याचा अभ्यास. नाही 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 नाही, मी सकाळपासून सुरुवात केलेली आहे. हा चिन्मयानंद कुठे गेला? बघू बरं. वाव, किती छान आहे हा टेडी. हाय टेडी, मी चिनू. आजपासून आपण बेस्ट फ्रेंड. काय गे सई? काय झालं आप्पा? नाही काही झालेलं नाहीये, पण तू इथं असं शोधतेस काय ग? नाही आप्पा, काही नाही. काही झालंय का? हो ना. हा? नाही काही नाही. काय कोणाचा भ्रमणध्वनी? अनोळखी क्रमांक होता आप्पा, मला माहित नाही. हो का? हो. पण तू सुद्धा माझ्याशी असं अनोळखी असल्यासारखं का वागतेस? हं? आप्पा मी आलेच. हा अगं ए अगं तू सई, अगं माझं ऐकून हा बोल रे. सई, आय एम मिसिंग यू अ लॉट. तू गेलीस ना, त्याच्यानंतर
माझं मनच नाही लागलं कामामध्ये. नचिकेत, आधी मी काय सांगते ते नीट ऐक. हा, हो, सगळं ऐकून घेणार. आधी तू माझं ऐक. यू आर लुकिंग रिअली ब्युटिफुल टुडे. खूप प्रेटी दिसत होतीस. नचिकेत ऐक ना, मी काय सांगते ते ऐकून घे आधी. हो, ऐकतो ना. तर तू काय मला अजून एक कविता ऐकवणार? अनादर लव्ह पोएम? अरे नचिकेत, खूप मोठी गडबड झाली आहे इथे. तुला माहितीच आहे, खरी गडबड ना मी तुला पहिल्यांदा बघितलं ना तेव्हाच झाली होती. नचिकेत, मी काय सांगते ते ऐकणार आहेस का तू? हो, ऐकतोय ना. पण फर्स्ट यू टेल मी दिलेला टेडी कुठे आहे? त्याबद्दलच सांगायचंय ना. टेडी गायब झालाय नचिकेत. व्हॉट? टेडी गायब झाला म्हणजे? अरे, मी घरी आल्यावर तो लपवून ठेवला होता. घरातूनच कुठेतरी नाहीसा झालाय. मी खूप शोधलं रे, नाही सापडत आहे. बरोबर, मी येतो, आपण शोधूया. ओके नचिकेत, मला चांगलं आठवतंय, आप्पा आल्यामुळे मी तो टेडी बाहेर लपवला होता. तो सापडत नाहीये कुठेच. ओके ओके ठीक आहे. तू ट्राय कर, शोधायचा ट्राय कर. तोपर्यंत मी येतोच, मग शोधू आपण. हो. गिफ्ट मागवलंय मी तुझ्यासाठी. काय? हो, खरंच गिफ्ट मागवलंय. आज येईल कुरिअरने, पण कुरिअर वाल्याकडनं तूच गिफ्ट घे बरं का. यांनी माझ्यासाठी मागवलेली भेटवस्तू आली आणि ती चिनूच्या हाती लागली. सोड सोड म्हणते ना. आधी हळू बोल. मला ते टेडी पास. तू काय हट्ट करतेस? मोठी माणसं अशी लहान मुलांच्या खेळण्यांना हात नाही लावत. आता बघ, तूच लहान मुलीसारखी वागतेस. आधी हळू बोल आणि दे इकडे ते. का? मार खाशील आता. मला सांग, तुला हा टेडी कुठे मिळाला? तो खाली होता. एका कागदात गुंडाळलेला होता का? हो. म्हणजे हे तेच आहे. मी नसताना कुरिअरवाला सोडून गेला की काय? काय नाही काय नाही. मला सांग, हे बघ, तुझ्या हातात टेडी कोणी पाहिला नाही ना? ते माहित नाही काय, पण तू टेडी बघून भूत बघितल्यासारखे का घाबरतेस? तू भलते चलते प्रश्न नको विचारूस रे. मला जरा विचार करू दे. कसलं सांग? तू बोल, तू का उड्या मारतोयस एवढा? मला ह्याला कुठे ठेवू आता? मी माझ्याकडे ठेवतो. हा खूप चांगला आहे. मी ह्याला खेळवत बसेन, आप्पांना दाखवेन, त्यांना खूप आवडेल हा. इकडे मी काय सांगते ते नीट ऐक. याच्याबद्दल कुणालाही काहीही सांगायचं नाही. तू हळू बोलले तर फटके खाशील आता. चिन्मयानंदा, अप्पा आले. दे मला, दे पटपट दे ना, तो माझा आहे. पडला टेडी. देवा, हा कोणाला सापडला नाही म्हणजे मिळवलं. चिनू, चिनू थांब. चिनू, हा टेडी भाईकडे पण काल असाच टेडी होता. हा इथे कुठून आला? हा टेडी मला रिचाने दिलाय.
म्हणजे मी फक्त टेडी द्यायचा विचार करत बसलो रिचाला, आणि रिचाने मला टेडी देऊन पण टाकला. मला माहितीये रिचा, तू सईकडे लपून राहिलीस आणि माझ्या अंगावर हा टेडी टाकलास. लव यू रिचा, खूप जास्त लव यू. टेडी गेला. काय झालं आप्पा? काय रे, अभ्यास करता करता कुठं पळून गेला होतास? दिवसभर आप्पा तो मस्ती करत असतो, अभ्यासात मनच लागत नाही त्याचा. हल्ली वेड्यासारखं बडबडत असतो उगाच. बघतोय ना मी. हो ना, व्रात्यपणा वाढलाय त्याचा. हो, काही सांगितलेलं ऐकत नाही आप्पा तो. आता मी वर गेले होते ना, तेव्हा वह्याची पानं फाडून असं होड्या करून हवेत सोडत होता. घोड्या आणि हवेत? हवेत ना काहीतरी कारण, हे विमान. घोड्या घे विमान, एकदा नक्की काय ते ठरव. विमान ठरलं. बा आई, आम्हाला खोटं बोलायचं नाहीये शिकवलंय. तू अभ्यासाला बस बरं आता. बस 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 बस. हा, आणि पाढे लिहून दाखव मला 30 पर्यंतचे. आई अगं पण अभ्यास कर, नाही तर कोंबडा करी ना तुला. हा, नको नको, त्यापेक्षा हेच बरं. चल चल चल, पाढे लिहायला सुरुवात कर. चल. नुसती वही चाडू नकोस, लिहायला सुरुवात कर. इथे पण नाहीये टेडी. रिचा मला असं सरप्राईज देईल वाटलं नव्हतं. एकदम भारी सरप्राईज आहे. शी, फोन का नाही लागत आहे रिचाचा? काय झालं काय माहिती. अरे, भाईने गेट कधी लावून घेतला? हा डेक्स, बोल. मिळालं. काय? तेच जे तुम्हाला पाठवलंस. मी पाठवलंय? काय? तेच जे मला मिळालं ते. डेक्स, नाव यू आर गेटिंग ऑन माय नर्व्स. हा हा, गेटिंग आत्ताच गेटिंग. डेक्स, तू नीट सांगणारच का काय झालंय ते? काय मिळालंय? नाही तर मी फोन ठेवते आता. रिचा, मला काहीतरी होतंय. डेक्स, तुला काय होतंय ना ते मला माहित नाही, पण मला खूप इरिटेट होतंय. मी ठेवते यार आता फोन. अरे रिचा, थांब ना. रिचा, तू पाठवलेला टेडी मला खूप आवडला. व्हॉट? टेडी? मी पाठवलेला? हो, एकदम क्यूट आहे तुझ्यासारखा. डेक्स, मी कोणताही टेडी नाही पाठवलाय हा. आणि तू आता मला फोन करू नकोस. मी बिझी आहे. बाय. रिचा, रिचाने टेडी नाही पाठवला. दिगंबर कदम, तुमचं हे वर्ष पण असंच वाया जाणार. टेडी? टेडी दिगंबरकडे? संस्कृती बंगलो, शपथ. या रिचाच्या नादात हिटलरच्या सापळ्यात अडकलो. पळा. दिगंबर, हा टेडी तुझ्याकडे कसा? आणि ह्या टेडीला एक कागद गुंडाळला होता आणि पिशवी होती. कुठे आहे पिशवी आणि कागद? कुठे आहे? अरे कसला कागद? हळू बोल. कसला कागद? कोणती पिशवी? याला काहीच नव्हतं. हा असाच सापडला मला. असा कसा सापडला? हा माझा आहे. हा तुझा आहे? हो. मला वाटलं रिचाने मला तुझ्या घरी तिकडून सही पण हा मला आकाशातून सापडला. वाटेल ते बडबडू नकोस दिगंबर.
अरे खरंच असा वरून पडला माझ्या डोक्यावर. हो झालं माझा हा टेडीचा. अरे खरंच मला सापडला टेडीचा. काय यार, रिचा नाही तर नाही, टेडी पण साथ देत नाही. संस्कृती. टेडी बापरे, टेडी सईकडे, म्हणजे ती आता आप्पांना सांगणार. 15 एके 15, 15 दुणे 50. चिन्मयानंदा, 15 दुणे 50 नाही, 15 दुणे 30. 15 एके 15, 15 दुणे 30.